सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. अ, आपण कोणाकडे जातो, प्रसाद ऑफर करतात ते किंवा लाडू चिवडा ऑफर करतात, दिवाळीचे पदार्थ ऑफर करतात. हे गिल्ट फ्री कसं खावं किंवा सहज नकार कसा द्यावा त्यांना? अगदीच, अगदीच. खूप चांगला प्रश्न आहे हा. हे दोन्ही बाजूनी होतं, जेव्हा आपल्याकडे पाहुणे येतात आणि आपण कोणाकडे तरी पाहुणे म्हणून जातो त्यावेळेला. तर माझं सजेशन असं राहील, की जेव्हा आपण कोणाकडे जातो आहोत, आपण जाताना सुद्धा चांगले फ्रुट्स म्हणा किंवा ड्रायफ्रुट्स असे गिफ्ट्स त्यांच्यासाठी घेऊन जाऊ शकतो. बरोबर. कारण मिठाई किंवा डेअरी प्रॉडक्ट्स आहेत किंवा स्वीट पदार्थ आहेत, ते नक्कीच हानिकारक आहेत, आपण समजून घेतो आहोत. त्यामुळे आपणही देताना हेल्दी द्यायचं आहे आणि अगदी छान योग्य भाषेत आपण त्यांना सांगू शकतो, की काही गोष्टींना मी टाळते आहे किंवा पथ्य पाळते आहे. त्यामुळे आपण छान व्यवस्थित गोड बोलून सुद्धा काही गोष्टींना नाही म्हणू शकतो. गोड खायच्या ऐवजी गोड बोलून हे करू शकतो. आणि प्रसाद म्हणूनच काही गोष्टींना आपल्याला ऑफर केलं गेलेलं असेल, बरोबर, तर ते प्रसादासारखं खावलं पाहिजे. म्हणजे शिरा आहे किंवा छोटासा लाडू दिलाय, तर तुम्ही एक छोटासा पोर्शन, छोटा पीस त्यातलं घेणं आवश्यक आहे. नाही तर ते अगदी मोठी डिश भरून काही खाल्लंच पाहिजे असं नक्कीच नाहीये. या पद्धतीने आपण त्यांचा मानही राखू शकतो आणि आपण त्यांना दुखवत नाहीये, अशा पद्धतीने ते करू शकतो. इव्हन जेव्हा आपण लोकांकडे जातो आहोत, चहा कॉफी ते ऑफर करतात, तेव्हाही आपण योग्य भाषेत सांगू शकतो, की मी नाही घेत आहे. अगदी बरोबर. काही वेळेला आपले काही पेशंट्स सुद्धा त्यांच्यासोबत ग्रीन टीचे सॅचेट्स घेऊन जातात. माझे बाबांचं उदाहरण आहे. माझ्याकडे जरी आले तरी त्यांच्याकडे ते ग्रीन टीचं सॅचेट असतं, की गरम पाणी दे फक्त, मी माझा चहा करून घेतो. सो सुरुवातीला थोडंसं लोकांना ते ऑकवर्ड वाटतं, की असं कसं आमच्या घरी आलेत आणि घेत नाहीयेत काही. तर आपण जर छान व्यवस्थित त्यांना समजावलं तर नक्कीच त्यांना ते पटतं आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्यासमोर फळं आणून ठेवू शकतात. 100% मान्य आहे मला हे. दिवाळीतले जे 4 दिवस असतात ते भरपूर गडबडीचे असतात. अगदी पहाटे उठणं असतं, अभ्यंग स्नान असतो, थोडाफार कामाचा ताण सुद्धा असतो. सो हा जो पाहुणे असतात, मग हा इमोशनल स्ट्रेस कसा मॅनेज करायचा? येस, इमोशनल स्ट्रेस नक्कीच येतो. सणवार आहेत, घर आवडण्यापासूनची जी तयारी असते तिथूनपासून तो स्ट्रेस येतो. घरी आलेले पाहुणे आहेत त्यांना मॅनेज कसं करायचं आहे, घरात कशी सोय करायची, काय जेवणाखाण्याची जी तयारी आहे, ह्या सगळ्याचं प्रेशर थोडंसं असतं. पण ह्याला आपण पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणायला हरकत नाहीये, की चांगल्या गोष्टींसाठी आपले आवडते लोक आपल्या घरी येत आहेत आणि तो स्ट्रेस आहे. पण पॉझिटिव्ह असला तरी कुठलाही स्ट्रेस आपल्याला घ्यायचा नाहीये, तो थायरॉइडला हानिकारक असतो. त्यामुळं आधीच थोडीशी प्रिपरेशन करणं, की तयारी करायची आहे, काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला ते समोर सादर करायचं आहे. सो थोडंसं आपण आधी प्रिपेअर्ड असू तर तो ऐन वेळेचा प्रॉब्लेम येत नाही. सो थायरॉइडच्या पेशंटना मी हे नेहमी सांगते, की तुमच्याकडं उद्या मी काय करणार आहे ह्याची लिस्ट तुम्ही रात्री करून ठेवा. कारण स्ट्रेस फ्री आपल्याला राहायचं आहे, तर ऐन वेळी येणारा स्ट्रेस तोच असतो, की मला भाजी काय करायची, भाजी घरात आहे की नाही, इथूनपासूनची ती प्रेशर किंवा स्ट्रेस यायला लागतं. सो तुम्ही जर आधीच प्रिपेअर्ड असाल फिजिकली आणि मेंटली दोन्हीही, तर ते अगदी स्मूथली सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि आनंदाच्या लोकांसोबत आपण असतो, तर छान एन्जॉय करायचा आहे, तो आनंद उपभोगायचा आहे आणि या सगळ्यामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करायचं नाहीये, ही अंडरलाईन वाक्य आहे. येत होते. प्रत्येकीला सुंदर दिसावं असं वाटतं दिवाळीमध्ये. पण जनरली असं कधीतरी सिम्पटम्समध्ये दिसतं, खूप केस गळती होते, चेहऱ्यावर सूज येते, ब्लोटिंग व्हायला लागतं आणि त्यामुळे मग चिडचिड व्हायला लागते. मग ह्या सगळ्या गोष्टी कशा टाळाव्या आणि सुंदर पण दिसावं? येस, सुंदर दिसण्यापेक्षा माझं म्हणणं आहे, तुम्ही फिट असणं गरजेचं आहे. तुम्ही फिट असाल तर तुम्ही कुठल्याही कपड्यांमध्ये छान दिसता. खरंच. आणि दुसरी महत्वाची, तुम्ही मनातून आनंदी सुखी आहात का, तर तुम्हाला कुठल्याही मेकअपची सुद्धा गरज लागत नाही, तो आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसतो. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊयात. कुठले कपडे मी वापरतेय किंवा काय घालते आहे, किती महागाचं घालतेय, याच्यापेक्षा मी ते कॅरी कसं करते आहे आणि मी फिट आहे का. मला म्हणजे छान वाटेल हे उदाहरण द्यायला. पेशंट आला होता माझ्याकडं, तिची आई होती. आई तिच्या मुलीबद्दल फार कन्सर्न होती, वजन वाढलेलं होतं, थायरॉइड होतं आणि प्रचंड ती थोडीशी स्ट्रेसमध्ये होती. आईचं म्हणणं हेच होतं, की तू 10,000ची साडी घेतलीस आणि एखादी 200 रुपयाची साडी नसेल, एखादी छान फिट व्यक्ती आहे, तर ती छान दिसणार आहे जास्त, तुझ्या 10,000च्या साडीला महत्त्व नाहीये. खरंच.
त्यामुळं तुम्ही जर आतून एकतर छान असाल, तुमचे हॉर्मोनल डिस्टर्बन्स काही नसतील आणि फ्रेश आनंदी माइंडसेटमध्ये तुम्ही असाल, तर तुम्ही काहीही घातलं तरी नक्की छान दिसणार आहात. 100%. सो सुंदर दिसण्यासाठी काही वेगळे एक्सटर्नल पर्याय वापरण्यापेक्षा नैसर्गिक गोष्टी वापरून कसं आपल्याला सुंदर दिसता येईल, सुंदर आतून राहता येईल याचा प्रयत्न करणं आता गरजेचं तुम्ही आहे. फिटनेस बद्दल म्हणालात, हो, ह्या दरम्यान ह्या काळात एक्सरसाइज कसा मेंटेन करावा, एक्सरसाइज मॅनेज करावा, मेंटेन नाही सॉरी, मॅनेज कसा करावा? बरोबर. कारण एक्सरसाइजला वेळ नाही असं नाही. म्हणणारे खूप लोक असतात. हो. कारण मुलांना सुट्ट्या असतात, घरी पाहुणे असतात, त्यामुळं किंवा बाहेरगावी जायचं असतं, हो. तर त्यावेळेला मग एक्सरसाइज नाही हा एक्सक्यूज खूप लोक देत असतात. हो. पण अगदी 10-15 मिनिटं वेळ जरी तुम्ही स्वतःसाठी काढू शकलात तर सगळ्यात बेस्ट असणार आहे. मग या वेळेला तुम्ही अँटी ग्रॅव्हिटी एक्सरसाइज करू शकता, जे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त इफेक्ट देणारे आहेत. बरं. मग जसं की अगदी सोपा म्हणजे स्टेप अप डाऊन करणं हो. किंवा दोरीच्या उड्या आहेत, जागेवर जॉगिंग करा, सायकलिंग आहे, स्विमिंग आहे. या गोष्टी ज्या आहेत, स्विमिंग सारखी गोष्ट आपल्याला आनंदही देतं आणि व्यायामही देतो. अगदी बरोबर. सो असं जर आपण काही केलं तर त्या कमीत कमी वेळेत आपण आपल्या थायरॉइड लेवल्सना मेंटेन ठेवण्यापुरता एक्सरसाइज का होईना नक्कीच करू शकणार अगदी. आहोत. पण तो करावा आणि त्या व्यतिरिक्त थोडंसं प्राणायाम किंवा मेडिटेशन याच्यावरती पण भर देणं गरजेचं आहे. सो एक 10 मिनिटं वेळ तुम्ही नक्कीच दिवसभरात काढणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. बरोबर. कुठल्याही काळामध्ये वेळ नाहीये हे कारण सगळ्यांनाच असतं. तो वेळ काढावा लागतो आणि हा वेळ काढून तुम्ही या गोष्टी जर मॅनेज केल्यात, प्राणायामामध्ये सुद्धा अनुलोम विलोम जरी तुम्ही सिंपल केलं तरीही हरकत नाही आहे. किंवा मग थायरॉइडसाठी पर्टिक्युलरली ओंकार चॅन्टिंग आहे किंवा भ्रामरी प्राणायाम आहे. हेही खूप इफेक्टिव्ह ठरतं तुमचा माइंड अवेअर होण्यासाठी सुद्धा आणि खूप जास्त चांगल्या पद्धतीने. थायरॉइड जेव्हा गळ्यामध्ये आहे तिथं तो त्रासदायक आहे. सो ऊर्ध्व चतुर्गत आपण काही त्याला व्यायाम देत असू तर थायरॉइड ग्लँडला हिलिंगसाठी खूप जास्त मदत होते. त्यामुळं ओंकार आहे किंवा भ्रामरी हे सोपे आहेत, याला फार वेळ देणं गरजेचं काही नाहीये. मोठी जागा लागत नाही. तुम्ही जिथं आहात तिथं बसून हे करू शकता. अगदी बरोबर. त्यामुळं मगाशी जो तुझा प्रश्न होता की सुंदर कसं दिसावं किंवा ह्या काय, सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच त्याला मदत करणाऱ्या आहेत.